हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर मी पूनम माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत. तसेच आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना. तर आता संध्याकाळचं माझं रुटीन चालू झालेलं आहे. तर आता मस्त फ्रेश होऊन स्वयंपाकालाच लागायचं आहे. तर मग मी 5 वाजता छान हातपाय तोंड वगैरे सगळं धुवून घेते आणि मग मस्त स्किन केअर थोडंसं करून घेते. कारण सकाळी आपण स्किन केअर करतो त्यानंतर मग दिवसभर आपला चेहरा असाच राहतो आणि त्यानंतर मग 5 वाजता फ्रेश होऊन जरा स्किन केअर केलं ना तर एकदम छान वाटतं, फ्रेशही वाटतं. आणि मग कामाला एकदा सुरुवात केली ना तर मग आपल्या स्किनकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळसुद्धा भेटत नाही. तर त्यामुळे मग सकाळी 5 मिनिटे आणि संध्याकाळी 5 मिनिटे आपण आपल्या स्किनसाठी द्यायचं आणि फ्रेश मग एकदम छान असा दिवस पण आपला जातो. तर मग इथे मी मला स्वयंपाक करायचा होता तर तोही करून घ्यायला लागले होते. तर त्याआधी मी डेरा तिथे तुम्ही पाहिलंच असेल पालथा घालून ठेवला होता. कारण आता थंडी चालू झाली आहे, पावसामुळे खूप सारं थंड पाणी लागत आहे. त्यामुळे म्हटलं आता डेरा ठेवून द्यावा. कारण उन्हाळ्यामध्येच फक्त डेऱ्याचा वापर होतो पाणी थंड करण्यासाठी. तर म्हटलं आता एवढी सारी थंडी आहे की मुलांना सर्दी खोकला ताप चालू झालेला आहे. त्यामुळे मग मी आता डेरा ठेवून दिला आहे. आणि इथे स्वयंपाकामध्ये मस्त आज मला सोयाबीनचा भात करायचा होता, तोही करायला घेतला आहे. तोही मग मी कुकरला छानपैकी इकडे शिजवत लावला आहे. आणि म्हटलं चला मुलांसाठी मस्त असं गरम गरम भजी करूयात. तर आज मी पालक भजीच करणार होते. कारण कांदा भजी वगैरे आपण नेहमी करत असतो, तर म्हटलं आज पालक भजी करूयात. तर पालक भाजीसुद्धा करत असते, परंतु मुलांना भजी खायची होती. आणि या पावसाळ्यामध्ये खूप सारे भजी वडापाव हे तर गरम गरम खायला खूप छान वाटतं. तर त्यामुळे म्हटलं आज चला छान मस्तपैकी अशी पालक भजीच करूया. तर त्यासाठी मी इथे पालक स्वच्छ धुवून घेतली आणि ती थोड्या वेळ निथळण्यासाठी ठेवली. आणि नंतरून त्याचं पाणी चांगलं निथळलं ना तर मग ती चिरून घेतली. तर त्याआधी मग मी एक बटाटासुद्धा सोललेला आहे. तर त्याच्यावरचं सर्व साल काढून घेतला आहे आणि तो किसणीने मी आता किसून घेणार आहे. कारण बटाटा आपण पालक भजीसाठी वापरणार आहे. तर आधी मी फक्त पालक भजी करताना पालक भाजी असते ना त्याची पानं फक्त चिरून त्यामध्ये थोडंसं लसूण आणि थोडीशी मिरची व जिरी वगैरे हे सर्व घालून मस्त अशी तुझी भजी करत होती. आणि बेसन पीठ व थोडंसं तांदळाचं पीठ, तर अशी ही भजी केली ना एकदम छान आणि कुरकुरीत होते. परंतु आज थोडी वेगळी मला भजी करायची होती. तर त्यासाठी मी पालक छान चिरून घेतली, त्यामध्ये थोडासा उभा कांदा चिरून घेतला आणि त्यामध्ये मी बटाटा किसलेला आहे ना तर तो एक घालून घेतला. तसेच हे सर्व आता मी मिक्स करणार आहे. तर मग या बटाट्यामुळे आणि कांद्यामुळे भजी ही अजून कुरकुरीत व्हायला मदत होते. तर त्यामध्ये थोडंसं मी जिरं घातलेलं आहे आणि बेसन पीठ. तर बेसन पीठ थोडं जास्त प्रमाणातच घालायचं आणि त्यामध्ये थोडीशी हळद, मिरची पावडर आणि थोडंसं आपल्याला चवीपुरतं मीठही घालायचं आहे. आणि हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये मी थोडंसं चाट मसाला टाकला आहे, जेणेकरून भजी एकदम चविष्ट होतात. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, खरंच खूप आणि छान आणि एकदम स्वादिष्ट भजी तयार होतात. तर मग हे सर्व आपण पीठ एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याची आता छान अशी गरमागरम भजी काढून घेणार आहे. परंतु त्याआधी भजी गरम करायला मी तेल ठेवलं होतं आणि इकडे आमच्या आर्यनला हे उपवासाचे पापड खायचे होते. तर मग तेही मी तळून घेतले आणि मस्त त्याच तेलामध्ये गरम गरम माझी भजी टाकलेले आहे. तर तुम्ही पाहू शकता रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत अशी ही भजी झालेली आहे. आणि खरंच खूप टेस्टला पण खूप छान लागते ही भजी. तर म्हटलं चला मुलांसाठी गरमागरम भजी केली. तर याची रेसिपी मी तुम्हाला सांगितलीच आहे आणि तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा. खरंच खूप कुरकुरीत तर झालीच आहे, परंतु टेस्टीसुद्धा खूप झालेली आहे. कारण यामध्ये सर्व आपण कांदा, बटाटा
हे मिक्स केल्यामुळे अजून एक प्रकारची टेस्ट तर आलीच आहे आणि कुरकुरीतसुद्धा मस्त एकदम क्रिस्पीसुद्धा झालेले आहेत. तर मग मी यांच्यासाठी मस्त असे गरम गरम भजी व चपाती आणि मस्त असा सोयाबीनचा भात केलेला आहे. तर यांच्यासाठी छान असं ताट केलं आणि त्यांनाही जेवण वाढलं. त्यानंतर आम्ही सर्वजण जेवलो आणि मग माझ्या लेकीला आज माझ्या केसांना तेल लावायचं होतं, कारण मी तिला म्हटलं होते ना की आज केसांना तेल लावायचे आणि उद्या केस धुवायचं असेल ना तर आज रात्री मी केसांना तेल लावते आणि जेव्हा टाईम नसेल तेव्हा मग केस धुण्याआधी 1 तास लावून ठेवते, जेणेकरून ते केसांमध्ये छान मुरते. परंतु संध्याकाळच्या टायमिंगला जर आपण केसांना तेल लावून छान मॉलिश केली ना तर आपलं डोकंसुद्धा एकदम शांत राहतं आणि ब्लड सर्क्युलेशनसुद्धा छान प्रकारे होतं. तसेच आपल्या डोक्यामध्ये दिवसभर जे कामाच्या ताणामुळे विचार चालू असतात तर त्यालाही शांतता मिळते. त्यामुळे एकदम छान प्रकारे मग मी संध्याकाळी तेल लावते आणि आज तर माझ्या लेकीने माझी छान अशी केसांची मॉलिश केली, त्यामुळे अजून भारी वाटलं. तर तिला आवडतं केसांना मॉलिश करायलासुद्धा आणि केसांबरोबर खेळायलासुद्धा. तर आज तिने छान प्रकारे माझ्या केसांना तेल लावलं. तर हे तेल मी बनवलेलंच आहे. तर हे मी 1 महिन्याभराचं तेल असं बनवून ठेवते, जेणेकरून आपल्या केसांनाही ते छान फायदेशीर आहे. तर या तेलाचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे. तर या तेलामध्ये सर्व प्रकारचे कढीपत्ता, मेथी, तसेच जास्वंदाची पाने व फुले हे सर्व आपण छान प्रकारे तेलामध्ये उकळून घेतले आहे आणि त्याचे हे सुंदर असं हे तेल बनवलं आहे आणि याचा खूप सारा फायदा माझ्या केसांना झालेला आहे. त्यामुळे हेच तेल मी नेहमी वापरत असते. तसेच प्रत्येक स्त्रीला आपली केस सुंदर आणि लांब सडक असे पाहिजे असते. तर मीही तशीच माझ्या केसांची पूर्ण काळजी घेत असते. तर लहानपणापासूनच माझे केस खूप दाट आणि मोठे असल्यामुळे मला कधी वेणी घालणेसुद्धा जमत नव्हते. तर लहानपणापासून माझ्या आईने माझ्या केसांची खूप सारी काळजी घेतली आहे आणि आत्तासुद्धा मी माझ्या केसांची खूप सारी काळजी घेत असते. तर आपले केस आपल्याला वाटतात ना की एकदम छान पाहिजे, तर थोडंसं कष्ट त्यासाठी घ्यावेच लागतात. तर चला मैत्रिणींनो, असं खूप सारं मी माझ्या केसांची काळजी घेत असते. त्यांना तेल लावणे, तसेच केस धुतल्यानंतर सिरम लावणे आणि अधूनमधून दही किंवा मग ॲलोवेरा जेल किंवा फक्त कोरफड एवढं सारं मी यांची पेस्ट वगैरे केसांना लावत असते, जेणेकरून आपल्या केसांना खूप सारा त्याचा फायदा मिळतो. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.